असे कळस आणि तुकाराम महाराजांनी आमच्या शेवट अशा प्रकारचा केलेला आहे। पण हा जी सुरुवात करण्यासाठी ज्ञानोबा रायाला इतके कष्ट त्या ठिकाणी सहन करावं लागले। ज्ञानोबा रायाला कुणी अशा प्रकारचं पीठ सुद्धा दिलं नाही। खापडं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचे फोडून टाकले। नवे नवे ज्ञानोबा रायाने आपल्या स्वतःच्या पाठीवर मांडे भाजवायला मुक्ताबाईला सांगितलं। विठाला घेतल्यानंतर आम्हाला पुरणपोळीचा बेत जेवायला किती आपल्यासाठी अशा प्रकारचं त्यांनी करून ठेवलेला आहे। आज आपण दिंडी घेऊन आल्यानंतर पाहतो एखादा माणूस जावायला जेवायला करत नाही, एवढं जावं वारकऱ्याला त्या ठिकाणी जेवायला घातल्या जातं। कशाचं प्रतीक आहे हे? साधू संतांनी अशा प्रकारचा मार्ग आपल्याला दाखवून दिलेला आहे। मार्ग दाखवून गेले आधी त्याच वाटाने आपण त्या ठिकाणी जायला पाहिजे। पण आपण वाकड्या वाटाने जातो म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सुख अशा प्रकारचं मिळत नाही आणि जीवाचं सार्थक अशा प्रकारचं होत नाही। म्हणून ज्ञानोबा रायाने पहिल्या चरणामध्ये सांगितलं नाही तरी संसारू जाईल राया। ज्ञानोबा रायाने सांगितलं तुम्हाला हा जीव अशा प्रकारचा मिळालाय ना, मग तुम्हाला भगवंताला शरण जावं लागणार आहे। शरण जावं तो त्या ठिकाणी आलेलं संकट अशा प्रकारचा निवारल्याशिवाय राहणार आणि संकट देवच निवारण करीत असतो। देव तुमच्या त्या ठिकाणी सोसायटीचं कर्ज बुडणार नाही, देव तुमच्या बँकेचं कर्ज बुडणार नाही, पण ज्या दिवशी तुमच्यावर अशा प्रकारचं संकट येईल ना त्या दिवशी देवाला नाही देवाच्या बापाला सुद्धा यावं लागेल।